या 10 नातेवाईकांपासून ताबडतोब दूर व्हा, नाहीतर ते तुम्हाला पूर्णपणे बर्बाद करून टाकतील. मित्रांनो, जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत असते. ही शर्यत पार करताना आपल्याला बाहेरचे शत्रू कमी आणि घरातले जास्त त्रास देतात. बाहेरचा माणूस समोर विरोध करतो, वाद घालतो, पण घरातला माणूस पाठीत खंजीर खुपसतो. अपेक्षा नसताना मन दुखावतो. समोर गोड बोलणारे सगळेच आपले असतातच असं नाही. कधीकधी एकच ताटात जेवणारा आपलाच माणूस आपल्या भविष्याच्या फायद्यावर डोळा ठेवून बसलेला असतो. आपण कष्ट करतो, पैसा कमावतो, घर उभं करतो, पण कोणी जर आतूनच घराला वाळवी लावत असेल तर इमारत कितीही मजबूत असली तरी ती कोसळणारच आहे. इतिहासातही अशी अनेक उदाहरणं आहेतच की. रावण बलवान होता, पण घरातल्याच फुटीरतेमुळे हरला. शकुनीने चुकीच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. मित्रांनो, उघडपणे लढणाऱ्या शत्रूंपेक्षा घरात लपलेला शत्रू जास्त धोकादायक असतो. इतिहासात अधोरेखित झालेली ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच खरी आहे. म्हणूनच वेळेत त्यांना ओळखा आणि स्वतःचा बचाव करा. चला तर पाहूयात कोणत्या 10 नातेवाईकांपासून आपण सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. 1. समोर गोड आणि मागे खोड करणारे नातेवाईक. हे नातेवाईक तुमच्यासमोर खूप गोड बोलतात. तुम्हाला वाटतं की हा माणूस आपल्यावर किती प्रेम करतो. ते तुमच्यासमोर तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, तुमच्या यशाची खूप स्तुती करतात. यामुळे तुम्ही आनंदी होता. पण जशी तुमची पाठ वळते, तुम्ही त्यांच्या नजरेआड जाता, तशी हीच लोकं तुमच्याबद्दल लगेच उलटसुलट बोलायला सुरुवात करतात. ते तुमच्या छोट्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवतात आणि इतरांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना निर्माण करतात. तुमच्या घरात काय चाललं आहे, तुम्ही किती कमावता, कुठे गुंतवणूक करता, हे सगळं ते गोड गोड बोलून तुम्हाला विचारून घेतात. तुम्हाला वाटतं ते काळजीपोटी विचारत आहेत, पण प्रत्यक्षात ते तुमच्याकडून खाजगी माहिती गोळा करत असतात. नंतर हीच माहिती ते इतरांमध्ये पसरवतात आणि तुमची प्रतिमा खराब करतात. अशी लोकं तुमचं भलं कधीच इच्छित नाहीत. त्यांना फक्त तुमच्या आयुष्यात डोकावायचं असतं. ते तुमच्या यशावर मनातून जळत असतात. तुम्ही अडचणीत आलात की त्यांना आतून खूप आनंद होतो. म्हणून अशा लोकांसमोर जास्त मन मोकळं करू नका. तुमच्या घरच्या गोष्टी, तुमचे प्लॅन्स, तुमचे पैसे याबद्दल सगळं सांगू नका. हसून बोला, पण अंतर ठेवा. विश्वास ठेवण्याआधी नीट ओळखायला शिका. कारण वेळ आली की हाच गोड माणूस तुमच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. 2. मस्करीच्या नावाखाली वारंवार तुमचा अपमान करणारे नातेवाईक. काही नातेवाईक समोरून वाईट बोलत नाहीत, पण मस्करीच्या नावाखाली तुमचा अपमान करतात आणि सगळ्यांसमोर तुम्हाला लाज वाटेल असं वागवतात. कुटुंबात एखादा कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो, ही लोकं मुद्दाम सगळ्यांसमोर तुम्हाला अपमानित करतात किंवा तुम्ही सर्वांसमोर कोणाशी तरी भांडण कराल अशी परिस्थिती निर्माण करतात. तुमची नोकरी चांगली नाही, व्यवसाय छोटा आहे, पगार कमी आहे, वजन वाढलं आहे, मुलं अभ्यासात मागे आहेत, अशा गोष्टी काढून तुम्हाला कमी लेखतात. त्यामुळे लोकं तुमच्यावर हसतात आणि तुम्हाला आतून वाईट वाटतं. तुम्ही काही बोललात तर ते लगेच म्हणतात, "अरे, आम्ही तर मस्करी करत होतो, एवढं काय मनाला लावून घेतोस?" पण ही साधी मस्करी नसते. हा तुमचा आत्मसन्मान कमी करण्याचा प्रयत्न असतो. त्यांना तुमचा आत्मविश्वास तुटलेला पाहायचा असतो. ते स्वतःला मोठं दाखवण्यासाठी तुम्हाला छोटं करतात. तुमच्या प्रत्येक कमकुवत गोष्टीवर ते बोट ठेवतात. अशा लोकांमुळे माणूस आतून हळूहळू खचतो. तो स्वतःवर शंका घ्यायला लागतो. म्हणून अशा वेळी शांत राहा, पण लक्षात ठेवा, पुढच्या वेळी ते असं बोलले तर सरळ आणि शांतपणे विचारा, यात मस्करी काय आहे ते जरा समजावून सांगा. त्यांचं हसणं तिथेच थांबेल. स्वतःचा अपमान सहन करू नका, कारण जो वारंवार अपमान करतो तो आपला नसतो. अशा लोकांपासून अंतर ठेवणंच योग्य असतं. 3. तुमच्या अपयशात आनंद मानणारे नातेवाईक. काही नातेवाईक असे असतात की तुम्ही यशस्वी झालात तर त्यांच्या चेहऱ्यावर खोटं हसू असतं, पण तुम्ही अपयशी झालात की त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसते. तुम्ही चांगली बातमी दिली की ते छान आहे म्हणतात, पण मनातून त्यांना ते पचत नाही. तुम्ही नवीन घर घेतलं, गाडी घेतली, प्रमोशन मिळालं की ते आतून जळतात. पण ज्या दिवशी तुमचा व्यवसाय अडचणीत येतो, नोकरी जाते किंवा घरात काही संकट येतं, त्या दिवशी ते सगळ्यात आधी हजर होतात. वरून सहानुभूती दाखवतात, पण आतून त्यांना समाधान मिळालेलं असतं. ते तुमचं दुःख समजून घेण्यासाठी येत नाहीत, ते पाहायला येतात की तुम्ही किती खाली पडलात. नंतर हीच गोष्ट ते इतरांकडे रंगवून सांगतात, "आम्ही तर आधीच सांगितलं होतं." असं बोलून स्वतःला शहाणं दाखवतात. अशा लोकांना तुमच्या आनंदाचा त्रास होतो. त्यांना तुम्ही त्यांच्यासमोर पुढे गेलेले चालत नाहीत. म्हणून तुमचं यश सगळ्यांसमोर मिरवू नका आणि तुमचं दुःखही सगळ्यांना सांगत फिरू नका.
ज्यांना तुमचं भलं खरंच हवं आहे तेच तुमच्या डोळ्यातील पाणी ओळखतात. बाकीचे फक्त तमाशा पाहायला येतात. अशा लोकांना वेळेवर ओळखा, कारण जे तुमच्या खाली पडण्यात आनंद मानतात ते कधीच तुमचे आपले नसतात. 4. चुकीचा सल्ला देऊन तुम्हाला मागे ओढणारे नातेवाईक. काही नातेवाईक वरून तुमची काळजी घेत असल्यासारखं बोलतात, पण त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचं नुकसान होतं. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असता, नवीन नोकरी स्वीकारायची असते किंवा मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा ही लोक भीती दाखवतात. अरे, यात खूप मोठा धोका आहे, तुझ्याकडून होणार नाही, आपण साधं आयुष्य जगायचं, असं सांगून ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात. तुम्हाला वाटतं ते अनुभवातून बोलत आहेत, पण खरं कारण वेगळंच असतं. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. तुम्ही यशस्वी झालात तर त्यांना आतून त्रास होणार असतो ना, म्हणून ते तुमच्या स्वप्नांवर पाणी ओततात. काही वेळा ते मुद्दाम चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवायला सांगतात किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवायला भाग पाडतात आणि नुकसान झालं की म्हणतात, आम्ही तर फक्त सल्ला दिला होता. अशा लोकांचा सल्ला घेताना खूप विचार करा. प्रत्येक सल्ला प्रेमातून दिलेला असतोच असं नाही. तुमचं आयुष्य तुमचं आहे, निर्णयही तुमचेच असायला हवेत. तुमच्या मुलांसाठी तुम्ही एखादं मोठं पाऊल उचलायचा प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्यात आधी घाबरवायला हीच लोकं पुढे येतात. ज्यांनी स्वतः काही केलं नाही ते तुम्हाला पुढे कसं जाऊ देणार? म्हणून ऐका सगळ्यांचं, पण करा मनाचं, कारण चुकीच्या सल्ल्याने माणूस मागे पडतो आणि नंतर पश्चात्ताप करून काही उपयोग होत नाही. 5. गरजेच्या वेळी गायब होणारे नातेवाईक. काही नातेवाईक तुमच्या चांगल्या काळात नेहमी सोबत असतात. तुम्ही पैसा कमावत असता, घरात आनंद असतो, कार्यक्रम असतात, तेव्हा ही लोकं अगदी पुढे असतात. तुमच्या घरी येतात, जेवतात, फोटो काढतात, मोठमोठ्या गप्पा मारतात आणि म्हणतात, आपण तर एकच आहोत. पण खरी ओळख संकटात होते. ज्या दिवशी तुमच्यावर अडचण येते, पैशांची गरज भासते, घरात आजारपण येतं किंवा मानसिक ताण वाढतो, त्या दिवशी हीच लोकं अचानक दूर जातात. फोन उचलत नाहीत, मेसेजला उत्तर देत नाहीत, भेटायला गेलात तर कारणं सांगतात. आता वेळ नाही, आम्ही बाहेर आहोत, नंतर बोलू, असं म्हणत टाळाटाळ करतात. तुम्ही एकटे पडता. त्यावेळी कळतं की सोबत फक्त सुखात होती. अशा लोकांना तुमच्या आनंदात सहभाग घ्यायचा असतो, पण दुःखात उभं राहायचं नसतं. ते नातं फक्त फायद्यासाठी ठेवतात. उपयोग झाला तर जवळ, नाहीतर दूर. म्हणून अशा लोकांवर आयुष्यभर विसंबून राहू नका. नातं तेच खरं जे अडचणीत हात देतं. बाकीचं सगळं फक्त नावापुरती असतं. वेळ आली की जो माणूस तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच खरा आपला असतो. बाकीची फक्त गर्दी असते. 6. सतत तुलना करून कमी लेखणारे नातेवाईक. काही नातेवाईकांना तुमच्यात चांगलं काही दिसतच नाही. त्यांना फक्त तुमची इतरांशी तुलना करायची असते. ते कायम म्हणतात, पहा, अमुकचा मुलगा किती पुढे गेला, तमुकची मुलगी किती हुशार आहे, तुझ्या वयात आम्ही घर उभं केलं होतं. ते तुमचं कौतुक कधी करत नाही, पण दुसऱ्यांचं उदाहरण देऊन तुम्हाला कमी दाखवतात. सुरुवातीला तुम्हाला वाटतं ते प्रोत्साहन देत आहेत, पण हळूहळू कळतं की ते तुमचा आत्मविश्वास तोडत आहेत. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो, परिस्थिती वेगळी असते, क्षमता वेगळी असते, पण ही लोकं मुद्दाम तुलना करून तुम्हाला न्यूनगंड देतात. तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करतात आणि छोट्या चुका मोठ्या करून दाखवतात. त्यामुळे तुम्ही स्वतःवर शंका घ्यायला लागता. मीच कमी आहे का असा प्रश्न पडतो. अशा लोकांना तुमची प्रगती दिसली की अस्वस्थ वाटतं, म्हणून ते तुम्हाला नेहमी कुणाशी ना कुणाशी कम्पेअर करत असतात. लक्षात ठेवा, तुलना ही नेहमी मन दुखवते. जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते ती तुलना करत नाही तर ती साथ देते. म्हणून अशा लोकांचं ऐकून स्वतःची किंमत कमी समजू नका. तुमचं आयुष्य तुमच्या गतीने चालतं. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. जो सतत तुलना करून मन खच्ची करतो तो तुमचं भलं कधीच करणार नाही. अशा लोकांपासून अंतर ठेवणंच शहाणपणाचं आहे. 7. तुमच्या घरात भांडणं लावणारे नातेवाईक. काही नातेवाईकांना दुसऱ्यांच्या घरात शांतता पाहवत नाही. ते हळूहळू घरात संशयाची बी पेरतात. बायकोकडे जाऊन म्हणतील, तुझा नवरा अलीकडे बदललाय असं वाटतं. नवऱ्याकडे जाऊन म्हणतील, तुझी बायको खूप खर्च करते म्हणे. आईकडे जाऊन मुलाबद्दल काहीतरी सांगतील आणि मुलाकडे जाऊन आईबद्दल उलट बोलतील. तुमची सून तुमच्याकडे लक्ष देत नाही का? स्वयंपाक नीट बनवत नाही का? अशा गोष्टींपासून आग लावायला सुरुवात होते. सुरुवातीला आपल्याला या छोट्या गोष्टी वाटतात, पण हळूहळू यामुळे घरात गैरसमज वाढतात. पती पत्नीमध्ये तणाव वाढतो, भाऊ बहिणीमध्ये अंतर येतं आणि ही लोकं आग लावून बाजूला उभं राहून तमाशा पाहतात. त्यांना दोघांचे कान भरायचे असतात. त्यामुळे घराची शांतता खराब होते, एकमेकांवरचा विश्वास कमी होतो आणि मग नातं सावरायला खूप वेळ लागतो. अशा लोकांना तुमच्या घरात वावरू देऊ नका. प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर बोलू नका.
घरातली चर्चा घरातच ठेवा, कारण जी लोक मुद्दाम गैरसमज पसरवतात ते कधीच आपले नसतात. त्यांना नातं जपायचं नसतं, त्यांना फक्त फूट पाडायची असते. म्हणून यांना वेळेत ओळखा. तुमच्या घराची शांतता खूप महत्त्वाची आहे. 8. सतत उधार घेणारे आणि परत न करणारे नातेवाईक. काही नातेवाईकांचं एकच काम असतं, गरज पडली की तुमच्याकडे येणे आणि पैसे, वस्तू किंवा मदत घेऊन जाणे. सुरुवातीला तुम्हाला वाटतं हा आपलाच माणूस आहे, मदत करायला हवी. ते खूप भावूक होऊन बोलतात. थोडी अडचण आहे, महिन्याभरात परत देतो, तुझ्याशिवाय कोण आहे आपलं, असं सांगून तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करतात. तुम्ही विश्वास ठेवून मदत करता, पण महिना जातो, 2 महिने जातात, वर्ष जातं, तरी पैसे परत येत नाहीत. उलट तुम्ही विचारायला गेलात तर तेच रागावतात. आम्ही पळून जातो का, इतकं काय मोठं केलं, असं बोलून तुम्हाला चुकीचं ठरवतात. हळूहळू तुम्ही अडचणीत यायला लागता. तुमचं बजेट बिघडतं, घरात तणाव वाढतो, पण त्यांना काहीच फरक पडत नाही. गरज असेल तेव्हाच ते तुमच्याशी गोड बोलतात, काम झालं की दूर जातात. अशा लोकांना मदत करताना मर्यादा ठेवा. प्रत्येक वेळी खिशाला ताण देणं म्हणजे शहाणपणा नाही. नातं टिकवण्यासाठी स्वतःचं नुकसान करून चालत नाही. जो परत देण्याची नियत ठेवत नाही तो पुन्हा पुन्हा तुमचाच वापर करतो. म्हणून स्पष्ट बोला, जे शक्य आहे तेवढंच करा, कारण वारंवार फसवलं जाणं ही आपलीच चूक असते. नातं तेच चांगलं जे दोन्हींकडून सारखं असतं, बाकीचा फक्त स्वार्थ असतो. 9. तुमच्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेणारे नातेवाईक. काही नातेवाईक असे असतात की तुम्ही मेहनत करून काहीतरी मोठं साध्य केलं की ते लगेच मध्ये येतात आणि म्हणतात, अरे आम्हीच याला मार्गदर्शन केलं होतं, आमच्यामुळेच आज हा इथपर्यंत पोहोचला. तुम्ही वर्षानुवर्ष कष्ट केलेले असतात, संघर्ष केलेला असतो, अपयश पचवलेलं असतं, पण हे लोक शेवटच्या क्षणी पुढे येऊन स्वतःला मोठं दाखवतात. बाहेरच्या लोकांसमोर ते सांगतात की तुमचं यश त्यांच्या सल्ल्यामुळे मिळालं आहे, आणि जर तुम्ही त्यांना विरोध केला तर ते म्हणतात, आम्ही तर फक्त मदत करत होतो. हळूहळू लोकांच्या मनात अशी प्रतिमा तयार होते की तुम्ही स्वतः काहीही केलं नाही, तुम्ही कुणाच्या तरी आधारावर उभे आहात. त्यामुळे तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक कमी होतं. ही लोक तुमचं नाव वापरून स्वतःची प्रतिष्ठा वाढवतात, तुमच्या ओळखीचा फायदा घेतात. काम निघालं की तुमचं नाव पुढे करतात, पण जबाबदारी आली की मागे हटतात. अशा लोकांपासून सावध राहा. कुणालाही विनाकारण तुमच्यावर हक्क गाजवू देऊ नका. नम्र राहणं वेगळं आणि स्वतःची किंमत कमी करणं वेगळं. जो तुमच्या कष्टांचा आदर करत नाही तो तुमचा खरा आपला नाही. यश वाटायला हरकत नाही, पण श्रेय हिसकावून घेणाऱ्यांना मर्यादा दाखवणं गरजेचं आहे. म्हणून वेळेत स्पष्ट भूमिका घ्या. 10. तुमची गुपितं बाहेर पसरवणारे नातेवाईक. काही नातेवाईकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. आपण मन मोकळं करून बोलतो. घरातले प्रश्न, पैशांची अडचण, नवरा बायकोतील वाद, मुलांची समस्या सगळं सांगतो. ते त्यावेळी शांतपणे ऐकतात, समजून घेतल्यासारखं करतात. पण काही दिवसांनी कळतं की तीच गोष्ट सगळ्या नातेवाईकांमध्ये हवेसारखी पसरलेली असते. कुणीतरी फोन करून विचारतं, अरे तुमच्याकडे असं काही चाललं आहे का? तेव्हा धक्का बसतो. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच माणूस गुपितं बाहेर सांगतो. अशा लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावायला आवडतं. त्यांना चर्चेसाठी विषय हवा असतो. तुमच्या घरातील गोष्ट त्यांच्यासाठी गप्पांचा मसाला असतो. त्यांना तुमची प्रतिमा, तुमचा सन्मान यांची किंमत नसते. लोकांच्या नजरा तुमच्यासाठी आता बदलतात, गैरसमज वाढतात. म्हणून प्रत्येकाला सगळं सांगायची सवय सोडा. मन हलकं करायचं असेल तर योग्य माणूस निवडा. जो गुपितं पचवू शकतो तोच आपला. बाकीच्यांसमोर मर्यादा ठेवा, कारण विश्वास तुटला की नातं उरत नाही. जो तुमची खाजगी गोष्ट जपून ठेवत नाही तो तुमचा कधीच होऊ शकत नाही. म्हणून सावध राहा, विचार करून बोला आणि आपलं आयुष्य सगळ्यांसमोर उघड करू नका. मित्रांनो, नातं हे फक्त रक्ताचं असलं म्हणून पुरेसं नसतं. त्यात प्रामाणिकपणा हवा. आपल्याशी गोड बोलणारा प्रत्येक माणूस आपला असतोच असं नाही. काही लोक जवळ येतात ते फक्त स्वार्थासाठी. वेळ आली की तेच दूर जातात. म्हणून डोळे उघडे ठेवा, अंधविश्वास ठेवू नका. आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपली स्वप्न यांची जबाबदारी स्वतः घ्या. जो तुमच्यासोबत चांगल्या वाईट काळात उभा राहतो तोच खरा आपला. बाकीच्यांपासून नम्रपणे अंतर ठेवा. भांडण करण्याची गरज नाही, पण मर्यादा ठेवणं गरजेचं आहे. तुमची शांतता सर्वात महत्त्वाची आहे. तुमचं कुटुंब सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. योग्य लोकांशी नातं जपा आणि चुकीच्या लोकांना वेळेत ओळखा, कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते अशा चुकीच्या लोकांसाठी वाया घालवू नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो.
तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.